तर या होत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी। आता देशामधल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। सुरुवातीला पावसासंदर्भातल्या काही बातम्यांचा आढावा घेऊयात। गुजरातमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। वलसाड जिल्ह्यामधील उमरगाम तालुक्यामधील टिंबी गावामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या एका चिमुकल्याला काही धाडसी युवकांनी स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून सुखरूप बाहेर काढलाय। प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामध्ये उतरून या युवकांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अहमदाबाद जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे गॅलॉप्स इंडस्ट्रीज पार्कसह अनेक औद्योगिक परिसर जलमय झालेले आहेत। कारखाने आणि गोदामांमध्ये अडकलेल्या शेकडो कामगारांच्या मदतीकरता भारतीय लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त बचाव मोहीम हाती घेतली आहे। बोटी, लष्करी वाहनं आणि विशेष यंत्रणांच्या मदतीनं अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे। बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे। पुराच्या संकटामध्ये लष्करानं दाखवलेल्या या तत्परतेमुळे शेकडो नागरिकांना दिलासा मिळाला आहे। अहमदाबादमधील सनाथल परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अहमदाबादमधील रहिवासी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। रस्ते आणि सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवरती परिणाम झालाय। पाणी साचल्यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि वाहतुकीलाही फटका बसलाय। गुजरातच्या बनासकांठ जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाचा तडाखा बसलेला आहे। गोगड तालुक्यातील कांथेरिया गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भाग पाण्याखाली गेलाय। पाण्यात अडकलेल्या कुटुंबांना ट्रॅक्टरच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। या अतिवृष्टीमुळे शेतांमधील पिकांच्या पेरणीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जाते। तसंच घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरगुती सामान, धान्य, अंथरूण पांघरूण भिजल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गुजरातच्या पाटण जिल्ह्यामध्ये आसपासच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय। पाटणमधील सांथेरपूर तालुक्यासह विविध भागामध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। हवामान विभागानं पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाजही वर्तवलाय। गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। अहमदाबादमधील वेजलपूर परिसरामधील नंदनगर सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। रस्ते आणि निवासी भाग जलमय झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। दरम्यान भारतीय हवामान विभागानं दक्षिण गुजरातमध्ये अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी केलाय। तसंच मध्य गुजरात आणि सौराष्ट्रामधील काही भागांकरता ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील काही दिवसातही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केल्या। हिमाचल प्रदेशमध्ये 27 ते 29 जुलै दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। राज्यामध्ये भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे एकूण 121 रस्ते बंद झालेत। मंडी जिल्ह्यात 41, कुल्लूमध्ये 24 आणि चंबामध्ये 23 रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे। जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर आणि दरडीच्या संकटामुळे नागरिकांचं जीवन पुन्हा एकदा विस्कळीत झालंय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। अनेक भागात पूरसदृश स्थिती आहे। कर्नाटकमधील प्रसिद्ध जोग धबधबा सध्या आपल्या मनमोहक रूपामुळे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय। अनेक दिवस धुक्यानं झाकलेले हे धबधबे आता पुन्हा स्पष्टपणे दिसू लागले असून निसर्गप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरलेली आहे। पावसाळ्यामुळे धबधब्याचा प्रवाह अधिक भव्य दिसत असून पुढील काही दिवसात हवामान बदलण्याची शक्यता असल्यामुळे पर्यटकांनी लवकरात लवकर इथे भेट द्यावी असं आवाहन स्थानिक करतात। रुद्रप्रयागमध्ये अनेक दिवसांच्या मुसळधार पावसानंतर केदारनाथ धाम अखेर निरभ्र आकाश त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे। हवामानामध्ये सुधारणा झाल्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केली असून भगवान केदारनाथांच्या दिव्य शृंगार दर्शनाकरता भक्तांची मंदिरामध्ये रांग लागतीये।
गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागामध्ये तुफान पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। प्रामुख्याने निवासी भागात झालेल्या नुकसानीचा फटका हजारो नागरिकांना बसलाय। जम्मू काश्मीरमधील डोडा, किश्तवाड आणि रामबन जिल्ह्यांच्या वरच्या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे चिनाब नदीवरील बागलिहार धरणाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले। सातत्याने होत असलेल्या पावसामुळे जलाशयामधील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे।